नमस्कार. दुपारी जो व्हिडिओ अपलोड केलेला ना रजिस्ट्रेशनचा, त्याच्यावर स्ट्राईक आला, तो डिलीट झाला. अशा अजून माझे 3 व्हिडिओ डिलीट झालेत. आता का स्ट्राईक मारल्यात, कुणी मारल्यात ते सर्च करतो नंतर, पण व्हिडिओ बनवणे गरजेचं होतं. आता फक्त रजिस्ट्रेशन नाही बनवला, आता रजिस्ट्रेशन बरोबर पार्ट 1 पण पूर्ण व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, आणि मी पाहण्यासारखं आहे, सगळीकडे ऍडजस्ट होणार. मग किती स्ट्राईक आल्या काय आल्या फरक नाही पडत. आपण व्हिडिओ नुसता रजिस्ट्रेशन नाही, पार्ट 1 पण अपलोड करतोय, पार्ट 2 पुढे. ठीक आहे, चालू करूया व्हिडिओला. थोडासा मोठा होईल, सगळ्याच डिटेल इथं देतोय मी. आता पहिली केस काय, रजिस्ट्रेशनसाठी लिंक महा FYGC ऍडमिशन्स टाकलेला आहे. हे 19 आणि 20 उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त काय आहे, हा डेमो दिलेला आहे. प्रत्येकानं चेक करा कसा फॉर्म भरायचा आहे. डिटेल्स महत्वाच्या आहेत. पार्ट 1 पण मी देतोय. परवापासून एक्झॅक्ट रजिस्ट्रेशन होणार आहे. आज केला, उद्या दुपारी किंवा इव्हनिंग 6 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे, इथे चेक करू शकता. 20 मे 2025 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर सगळा डेटा डिलीट होणार आहे. आता हे का केलं असेल, रिझन आहे की फर्स्ट टाइम सेंट्रल प्रोसेस होते अख्ख्या महाराष्ट्रात. मग तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठेही ऍडमिशन घेणार आहे, रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे. मग तो सर्व्हरवर लोड येतो का, सर्व्हर टिकणार का, काय प्रॉब्लेम येतील हे चेक करायचं चाललंय, आणि विद्यार्थ्यांना पण थोडासा वेळ मिळेल. ठीक आहे, ओके. आता जी काय वेबसाईट आहे, आपण गेलो तर काय, ही तुम्हाला ओपन होईल. इथं लॉग इन दिलेला आहे. ठीक आहे, मग लॉग इन तर काय डायरेक्ट होणार नाही, पहिला काय करायचं असतं, रजिस्ट्रेशन. सो आपण पहिला रजिस्ट्रेशनला गेलो. देन रजिस्ट्रेशनला गेल्यानंतर काही झालं, कुठं जाणार आहे आपण, पहिला डिटेल्स पाहणार. आता म्हणजे काय की डायरेक्ट रजिस्ट्रेशनला जाण्यात अर्थ नसतो, पहिला इकडे चेक करायचं नोटिफिकेशन वगैरे काय आलेत. मग हे नोटिफिकेशन त्यांनी इथं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, चेक तेच केलं की 19/5/2025 ते 20/5/2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा प्रॅक्टिस सेशन आहे. देन तो ऑटोमॅटिकली तो डिलीट होणार आहे. कधी, उद्या संध्याकाळी, म्हणजे उद्या रात्री 6 नंतर. आणि परत रजिस्ट्रेशन चालू होईल 21 तारखेला. हे दिलं. ठीक आहे, मग आता हे तुम्ही वाचला वगैरे झालं, तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन जे काय होतं ह्याच्यावरती क्लिक केला, ओपन होईल पुढचं पेज. मग पुढचं पेज हे ओपन होणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय, तुम्ही ऍप्लिकंट 10th स्कूल एरिया कुठून झालाय, विद इन स्टेट महाराष्ट्रातून झाला असाल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर. बरेच विद्यार्थी कर्नाटक किंवा गुजरात बॉर्डरचे आहेत, ते विद्यार्थ्यांनी बाबा आउटसाइड महाराष्ट्र असतील तर टिक करावं लागेल. हे विद इन महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकंटचा स्टेटस काय, फ्रेशर, म्हणजे तुम्ही 2025 ला 10वी झाला असाल तर इथं क्लिक करा. रिपीटर असाल किंवा 2024 ला असाल तर इकडे क्लिक करा. आणि सगळ्यात महत्वाचा, खाली कुठला बोर्ड झालाय. तुम्ही SSC बोर्ड झाला असाल, SSC, CBSE किंवा अदर स्टेटचे असतील, अदर NIOS असेल तर तो तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पुढे त्याच्या आपण खाली आलो. आता खाली काय की सीट नंबर, तुम्ही जो काय विद्यार्थी आहे जो बसलाय, मुलगा मुलगी जे काय आहेत किंवा पालक भरत असतील तर त्यांनी 10वीचा नंबर टाकायचा इथं. आता हे डिलीट केलेला म्हणजे काय केलंय, रफ केलेला आहे की बाबा डेटा कळू नये कुणाचा. सीट नंबर टाकला, आईचं नाव टाकलं तुम्ही. मग हे टाकल्यानंतर इथं व्हेरिफिकेशन नंबर आहे ना, व्हेरीफाय, इथं व्हेरीफाय करायचं. इथं तुम्ही क्लिक क्लिक केल्यानंतर असा एक ओपन होतोय पुढचा स्टेटस. मग इथं काय, तुमचं पूर्ण नाव येईल, आईचं नाव येईल. हे बरोबर आहे का चेक करा, बरोबर असेल तर तुम्ही यस करेक्ट वर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुढे ओपन होतंय. मग इथं काय, तुम्ही जो सीट नंबर टाकलेला तो, आईचं नाव इथं व्हेरीफाय झालंय. मार्चला एक्झाम दिली 2025 हे ऑटोमॅटिक येतं. त्याच्यानंतर ऍप्लिकंट्स नेम, जे काय 10वीच्या परीक्षेला तुमचं नाव आहे ना, हे ऑटोमॅटिक येणार. त्याच्यानंतर काय, इथं ईमेल आयडी टाकून घ्या तुमचा ईमेल आयडी नसेल तर आईचा, वडिलांचा, कुणाचाही टाका. लक्षात ठेवावा लागेल. मोबाईल नंबर जपून ठेवा, बाकीचे मेसेजेस वगैरे येतील. देन एक क्वेश्चन टाकायचा, सिक्युरिटी क्वेश्चन. इथं बरेच क्वेश्चन आहेत. तुमचा काय आपण काय म्हणतो, फेवरेट मूवी आहे, बेस्ट फ्रेंडचं नाव आहे, जे काय आहे आन्सर जे काय आहे ते लिहा, आणि हे कुठेतरी वहीत लिहून ठेवा. पासवर्ड द्यायचा. आता पासवर्ड कसा द्यायचा आहे, एक कॅपिटल लेटर पाहिजे, म्हणजे ABCD मध्ये समजा ए कॅपिटल घेतला, पुढं काही पण टाकला, आणि एक स्मॉल पाहिजे, आणि मग तिथे नंबर वगैरे टाका. जो पासवर्ड ठेवला त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक स्मॉल लेटर पाहिजे. ओके, सेम कन्फर्म करायचा पुढं. आणि जो काय कॅप्चा इथं दिलेला आहे तो कॅप्चा इथं टाकून घ्या.
ठीक आहे. मग अशा तऱ्हेने पूर्णपणे तुमचा फॉर्म भरला रजिस्ट्रेशनचा. देन तुम्ही इथं आहे रजिस्टर करा, हे का रजिस्टर. ठीक आहे. मग हे रजिस्टरवर क्लिक केल्या केल्या हे असं ओपन होतं. ठीक आहे. व्यवस्थित काही चुकीचं नसेल तर मग तुमचं इथं पूर्ण नाव आणि इथं लॉग इन आयडी किंवा ऍप्लिकेशन नंबर हा लिहून ठेवा व्यवस्थित. हा ऍप्लिकेशन नंबर पुढे लॉग इन करायसाठी लागणार आहे. पासवर्ड तुमच्या लक्षात असेल, विसरणार असेल तर तो लिहून ठेवा. लॉग इन आयडी प्रिंट काढून ठेवा आणि देन प्रोसीड टू लॉग इन म्हणला, याच्यावर क्लिक केला तुम्हाला पुढचं पेज ओपन होते. पुढचं पेज असं ओपन होणार. ठीक आहे. मग इथं पुढचं पेज हे लॉग इन पेजला जाता. इथं लॉग इन आयडी जो होता इथं आलेला हा लॉग इन आयडी घ्या. हा लॉग इन आयडी इथं रजिस्टर टाका. पासवर्ड तुम्हाला जो काय होता टाकलेला आणि हा कॅप्चा इथं टाकला. देन लॉग इन वर तुम्ही जसं क्लिक कराल तुम्हाला पुढचं पेज असं ओपन होतं. ठीक आहे. प्रत्येक पेजवर मग तुम्हाला इथं ऍप्लिकंट तुम्ही आहे, तुमचं नाव इथं येणार आणि इथं चेक करा. इथं तुमचा लॉग इन आयडी बरोबर असेल, नाव, युजर आयडी, आयपी ऍड्रेस म्हणजे जितना कम्प्युटरवरनं केलाय, करंट लॉग इन टाइम आणि प्रिव्हियस टाइम हे ठीक आहे. ह्याच्या खाली ना हे चूज ज्युनियर कॉलेज हे ना पार्ट 2 ला येतात. म्हणजे कुठले कुठले ज्युनियर कॉलेजेस आहेत, कसं आहेत त्याचा व्हिडिओ आपण नंतर बघू, जसे ऑप्शन येतील परवा. ठीक आहे. 2 दिवसानं चालू झाला. पहिल्या दिवशी तुम्ही फॉर्म भरू नका. कधी परवा दिवशी चालू होणार आहेत ना 21 तारखेला, एक दिवस थांबा, काय काय होते बघूया, कॉलेजेस कसे येतात, व्हिडिओ बघा. 22 तारखेला भरा, 28 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. मी कुठले कुठले व्यवस्थित पुढचा फॉर्म बघायचा. आता पार्ट 2 ला आलोय मी. ठीक आहे. आता हा रजिस्ट्रेशन झाला, आता पार्ट 2 आहे तुमचा. इथं आहे ना ह्याच्यात 3 लाईन्स आहेत अशा, ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक ओपन होईल बार, बघ दाखवतो इथं. हा, इथं हे सगळं ओपन झालं. इथं क्लिक केला होता. पार्ट 1 ला आपण आलोय. हा पार्ट 1 मध्ये काय तुम्ही जो काय भरलेला डेटा विद इन स्टेट आहे, तुम्ही फ्रेशर आहे, एसएससी जे काय पहिल्या स्टार्टला रजिस्ट्रेशन करताना भरलेला तेच आहे, इथं दिसेल. देन तुमचा सीट नंबर जो टाकला, आईचं नाव, ऍप्लिकंट नेम, सगळं हे सगळं जे काय रजिस्ट्रेशन करते वेळी होतं ते कुठं आहे, रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्येच गेले ते ऑटोमॅटिक आणि तिथं तुम्हाला ते डेटा द्यायला लागले. ठीक आहे. ते झाला. इथं तुम्हाला काय आहे, सेव्ह अँड नेक्स्ट आहे बघा. इथं लास्टला खाली असेल सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केला पुढच्या पेजवर. आता पुढचा पेज काय आलं, इकडे चेक करा. पर्सनल डिटेल्स, तुमचा ऍप्लिकंट नेम ऑटोमॅटिक येईल, आईचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, तुम्ही ज्या शाळेतून पास आउट झालाय 10वी ती शाळा, स्कूलचा इंडेक्स नंबर आणि स्कूलचा युडायस नंबर, हे सगळं ऑटोमॅटिक येणार तिथं. तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड मधून झाला, बाकीच्या बोर्डचा असेल तर डेटा काही ठिकाणी फिल करावं लागेल. ओके. पुढचा पॉईंट कुठं आला, इथंच येते सगळं ऍड्रेस डिटेल्स. हा ऍड्रेस तुम्ही तुमचा पत्ता टाका, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील वगैरे सगळं टाकलं. मोबाईल नंबर जो काय आहे तो तुम्ही, म्हणजे हे डेटा पर्सनल डिटेल्स झाल्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे मागितलाय आणि हे कॉमन आहेत सगळ्यांच्या गोष्टी. देन पुढे कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्सला काय करायचं नाहीये, फक्त तुम्ही इथनं जायचं नाही, इथनं जायचं आहे, सेव्ह नेक्स्ट इथनच क्लिक करायचं प्रत्येक ठिकाणी. सेव्ह नेक्स्ट केलं. पुढचं काय झालं, महत्वाचं म्हणजे कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं तर कन्फ्युजन येणार आहे. काय बघा, तुमची कास्ट कुठली आहे, समजा ओबीसी मधली कुठल्या असेल, काही एनटी वाले असतील, एनटी एबीसीडी वाली, एससी एसटी. इथं क्लिक केला, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, कास्ट सर्टिफिकेट असेल तर इश्युइंग स्टेट महाराष्ट्रामधूनच काढला असाल. पुढं तुमचं ऍडमिशनची कॅटेगरी. जर का तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर इथं नाही आहे म्हणून सांगणार आणि मग पुढे प्रॉब्लेम क्रिएट होणार, कारण पुढे डेटा मागितलाय त्यांनी. ओपन असाल तर ओपन. आता ओपन म्हणजे कोण, ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या वरती आहे, कारण 8 लाखांच्या खाली असतात आणि ओपन कॅटेगरी मध्ये येतात ती ईडब्ल्यूएस ला बसतात, कारण ईडब्ल्यूएस 10% आरक्षण आहे. मग हे इथं येणार आहे. सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट जोडा सांगतोय, कारण त्याचा खूप फायदा होणार. इथं टाकलं. मग पुढं ह्याच्या खाली आहेत ना सगळे पॉइंट्स आहेत, त्यातला मला शेवटचा पॉइंट पाहिजे. आता हे तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहेत का, म्हणजे आई वडील तुमचे स्पोर्ट्स मध्ये येत आहे काय, तुम्ही ऑर्फन मध्ये बसताय का, ऑर्फन अनाथ मध्ये बसता, मायनॉरिटी रिलेटेड काय, इन हाऊस कोटा. आता इन हाऊस कोटा म्हणजे काय, काही शाळा किंवा जे कॉलेज तुम्ही घ्यायला लागला ना, त्या कॉलेज जे आहे 12वी 11वी 12वीला त्याच्या शाळेमध्ये होता. म्हणजे काही काही ठिकाणी 1ली ते 12वी आहेत, 5वी ते 12वी, 10वीला तुम्ही त्यांच्याच शाळेत होता आणि 11वीला तिथं चालले, त्यांच्यासाठी इन हाऊस कोटा आहे. मग त्यांना बाबा त्याचा फायदा ठरेल जर तुम्ही त्याच कॉलेजमध्ये शिकणार असाल तर येस करायचं आणि देन पुढे सेव्ह नेक्स्ट केला, पुढे येईल. मग पुढे ऑटोमॅटिक तुमचा सगळा डेटा येतोय. सगळा डेटा काय, 10वी
इंग्लिश, सायन्स, टोटल मार्क्स, पर्सेंटेज, सगळे मार्क्स 10वीचे तुमच्या तिथे मिळणार आहेत. हे थोडेसे बघून घ्या. प्रत्येक पेजवर तुमचं नाव आहे. सेव्ह नेक्स्ट केला, पुढच्या पानावर येणार. पुढच्या नाव काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आता इथं काय दिलंय, सिलेक्ट अ गायडन्स सेंटर फॉर्म फॉर युअर फॉर्म अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्ही जे काय फॉर्म भरलाय तो डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही बघण्यासाठी जवळच एक सेंटर तुम्हाला चूज करावं लागणार आहे. ते इथं सेंटर देतील, ते चूज करता येईल. सेव्ह अँड नेक्स्ट केला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं आलं बघा. का, 10वीचा रिझल्ट ची मार्कशीट मिळेल 2-3 दिवसामध्ये, ती लागेल. एलसी लगेच शाळेमध्ये घेतात, हे तिथं तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ते अपलोड केला देन पुढे काय, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट. ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट आहे म्हटलंय त्यांना लागणार. का, कुठल्या एनटीच्या कास्ट, ओबीसीच्या कास्ट त्यांना नॉन क्रिमिनल लागते. एससी एसटी असेल तर त्यांना लागणार नाही. मराठा असेल तर लागणार. तुम्ही जी कास्ट टाकाल त्याला मी नॉन क्रिमिनल. मी तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले पाहिजे तो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं बघा की तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणारच आहे ज्या कास्टला. आणि आता त्यांनी इथं मागितलेला असतो. आता मी मुद्दाम इथे एक ओबीसीची कास्ट टाकली का, की सगळे डॉक्युमेंट्स तिथे क्लिअर होतात. मग हे तुम्ही इथं सगळ्यांनी अपलोड केले, देन सेव्ह अँड नेक्स्ट, पुढच्या पेजला गेला आणि देन केला तर ऍप्लिकेशन फॉर्म नंबर, सीट नंबर, पेमेंटसाठी. आता कसं आहे, फ्री नाहीये, 100 रुपयाचं पेमेंट सगळ्यांना करायचं. मग 100 रुपयाचं पेमेंट केला, प्रोसीड टू पेमेंट. आता येणार नाहीये, आता काय येणार नाही, हे डेमो आहे. तरी पण मी प्रोसीड केलं तर आता सध्या तुम्हाला असं येते बघा, पेमेंट सक्सेसफुल. नंतर तुम्ही ऍक्च्युअल ज्यावेळी भरायला जाशील त्यावेळी तुम्हाला हे असं येणार, ट्रान्झॅक्शन आयडी झालंय, डाउनलोड करा, 100 रुपयाचं पेमेंट झालं. पुढे गेल्यानंतर तुमच्यासाठी काय येतंय, ह्या तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. सगळ्या डिटेल्स इथे परत एकदा चेक करा की बरोबर आहेत का, काही चुकायला नको. मग हा झाला तुमचा पार्ट 1 आणि देन तुमचं येईल पार्ट 2. इट्स कमिंग सून. म्हणजे पार्ट 2 तुम्हाला मी थोड्या दिवसांमध्ये देतो, मग एक दिवसात, कारण अजून त्याच्या डिटेल्स सगळ्या यायच्या आहेत पार्ट 2च्या. म्हणजे आता इथं तुमचं काय झालं, रजिस्ट्रेशन झालं, पार्ट 1 झालं. हे आपण पहिल्या दिवशी करू, ऑप्शन फॉर्म आपण नंतर भरता येतोय. समजलं, सगळ्या डिटेल्स इथं दिल्यात. एक आणि एक बघा, व्यवस्थित शांत बसून बघा. कास्ट मध्ये असेल तर खूप बेनिफिट होतो, जे कॉलेज पाहिजे तुम्हाला मिळेल, हव्या त्या ठिकाणी जाता येईल. ठीक आहे, ही झाली ऍडमिशन प्रोसेस. प्रत्येकाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्यांना ह्यावेळी ऑनलाईन ऍडमिशन साठी फॉर्म भरायचा आहे, हे पुन्हा सांगतोय. ठीक आहे, चला, थँक्यू.